नमस्कार. आज आपल्यासमोर एक केस आहे, एक एक गूढ प्रकरण, ज्याची फाईल आपल्या स्रोतांच्या रूपात आपल्यासमोर आहे. ठिकाण आहे भीमखेडा धरण. एक मृत्यू झाला आहे, जो म्हणजे वरवर पाहता अपघात वाटतो, पण तो खून असू शकतो. आणि यात एकच साक्षीदार आहे, तो स्वतःच संशयाच्या भोवयात सापडलेला आहे. या कथेच्या माध्यमातून भीमखेडा धरणाच्या शांत गर्भात आपण काही मुख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1. प्रियांकाच्या चेहऱ्यावर मृत्यूच्या वेळी आलेलं ते शांत हसू ते काय सांगत होतं. 2. तिला धक्का देणारा तो तिसरा माणूस खरंच होता की तो फक्त भवेशच्या मनातला एक भास होता. आणि 3. जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, या कथेत सत्य म्हणजे नेमकं काय. चला या रहस्याच्या आणि मानवी मनाच्या खोलात जाऊया. तर या प्रकरणाची सुरुवात होते 2 पात्रांपासून. 24 वर्षांचा भवेश आणि 22 वर्षांची प्रियांका. 3 वर्षांपासून ते नात्यात होते, पण आता त्या नात्यावर एक प्रकारची मरगळ आली होती. स्रोतांमधलं एक वाक्य आहे जे त्यांच्या नात्याचं अगदी अचूक वर्णन करतं. शब्द कमी झाले होते आणि संशय वाढला होता. हो, आणि हा संशय शब्दच या कथेचा पाया आहे, असं मला वाटतं. हा संशय नेमका कशाबद्दल आहे, हे लेखक मुद्दामून अस्पष्ट ठेवतो. तो एकमेकांच्या निष्ठेबद्दल होता का, काहीतरी लपवण्याबद्दल होता, की की त्यांच्या भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेतून आला होता. हीच अस्पष्टता कथेला सुरुवातीपासून एक वेगळीच धार देते. आणि अशा नात्यावर म्हणजे शेवटचा एकदा संवाद साधण्यासाठी त्यांनी भीमखेडा धरणासारखी जागा निवडली, हे सुद्धा खूप सूचक आहे. हो, आणि मला वाटतं की ती एकांत जागा निवडण्यामागे अजून एक कारण असू शकतं. धरण म्हणजे काय? तर पाण्यासारख्या एका नैसर्गिक आणि प्रचंड शक्तीला माणसाने बांधून घातलेला एक बांध. हे त्यांच्या दाबून ठेवलेल्या भावनांचं प्रतीक वाटतं, ज्या भावना कधीही फुटून बाहेर येऊ शकतात. अगदी बरोबर. धरण हे केवळ पार्श्वभूमी नाहीये, ते एक प्रतीक आहे. एक मानवनिर्मित रचना जी नैसर्गिक शक्तींना आवर घालण्याचा प्रयत्न करते. अगदी तसंच जसं भवेश आणि प्रियांका आपल्या नात्यातल्या खऱ्या भावनांना आवर घालत होते. आणि त्याच ठिकाणी प्रियांका भवेशला बोलावते, एकदाच नीट बोलूया. या एका वाक्यातच किती वजन आहे. त्यात एक अंतिम निर्णय घेण्याची भावना दडलेली आहे. तिथे पोचल्यावरचं वातावरणही तसंच आहे. सूर्य मावळतोय, पाण्यावर लांब लांब सावल्या पडल्या आहेत. त्यांच्यात कोणतंही भांडण किंवा आरडाओरडा होत नाही. फक्त एक जड, असह्य शांतता. कधीकधी शब्दांपेक्षा शांतता जास्त बोलकी असते, नाही का? आणि इथे ती शांतता त्यांच्या तुटलेल्या नात्याची कहाणी सांगत होती. आणि मग त्या शांततेत प्रियांकाचे शेवटचे शब्द येतात. आपण इथपर्यंतच आलोय. हे वाक्य नात्याचा शेवट तर दर्शवतच होतं, पण नकळतपणे तिच्या आयुष्याचं शेवटी ठरलं. कारण त्याच क्षणी तिला एक जोराचा धक्का बसतो आणि ती पाण्यात कोसळते. ही घटना कथेला एका क्षणात एका रोमॅन्टिक ट्रॅजेडीमधनं एका क्राईम थ्रिलरमध्ये बदलते. अगदी. आणि लेखकाने धक्का हा शब्द खूप विचारपूर्वक वापरला आहे. तो फक्त शारीरिक धक्का नाही, तर तो वाचकाला आणि कथेच्या विश्वासाला बसलेला धक्का आहे. तोपर्यंत आपल्याला वाटत असतं की ही नात्याची गोष्ट आहे, पण अचानक ती एका गुन्ह्याची गोष्ट बनते. भवेश प्रियांका म्हणून ओरडतो, पण त्याला पोहता येत नाही. ती दिसेनाशी होते. आणि इथेच कथेतला सर्वात मोठा ट्विस्ट येतो. भवेशला वाटतं कोणीतरी मागे होतं. आणि हाच तो मुद्दा आहे जिथे सगळं काही अस्पष्ट व्हायला लागतं. हा तिसरा व्यक्ती, तो भवेशच्या कल्पनेचा भाग आहे की वास्तव? जर तो खरंच तिथे होता, तर तो कोण होता? त्याचा या दोघांशी काय संबंध? आणि जर तिथे कोणीच नव्हतं, तर भवेशला तसं का वाटलं? हा उत्तम मुद्दा आहे. इथेच मानवी मानसशास्त्र महत्वाचं ठरतं. समजा आपण दुसरी शक्यता विचारात घेऊ. जर भवेशनेच तिला रागाच्या भरात किंवा अपघाताने ढकललं असेल तर? कधीकधी एखादा गुन्हा किंवा धक्का इतका मोठा असतो की आपलं मन ते स्वीकारायलाच तयार होत नाही. मग ते स्वतःच्या बचावासाठी एक वेगळीच कहाणी तयार करतं. मी नाही, दुसऱ्या कोणीतरी तिला ढकललं. ही कल्पना त्याला त्या असह्य अपराधीपणातून तात्पुरती सुटका देऊ शकते. अच्छा. म्हणजे तो तिसरा व्यक्ती भवेशच्याच मनाचा एक भाग असू शकतो, जो त्याच्या गुन्ह्याला त्याच्यापासून वेगळं करतो. म्हणजे सत्य इतकं भयानक असू शकतं की आपलं मनच आपल्याला ते पाहू देत नाही. वा, ही शक्यता तर कथेला अधिकच गुंतागुंतीची बनवते. या घटनेनंतर रात्रभर शोधकार्य चालतं. पोलीस, गावकरी सगळे जमतात, पण काहीच सापडत नाही. धरण पुन्हा शांत होतं.
स्रोतांमधली ती ओळ खूपच भयावह आहे. जणू काही घडलंच नाही. निसर्गाची ती अथांगता मानवी शोकांतिकेला कशी सहज गिळून टाकते हे यातून दिसतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियंकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडतो आणि त्याचं जे वर्णन आहे ते या कथेचं खरं हृदय आहे असं मला वाटतं. हो, ते वर्णन वाचताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा येतो. चेहरा फिकट पडलेला, डोळे अर्धवट उघडे आणि ओठांवर एक विचित्र शांत हसू. म्हणजे काय असेल हे? मला तर हे सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारं वाटलं. मृत्यूच्या क्षणी चेहऱ्यावर शांत हसू कसे शक्य आहे? हाच तो पहिला प्रश्न आहे जो आपण सुरुवातीला विचारला होता. या विचित्र शांत हसूचे अनेक अर्थ असू शकतात. एक साधा वैज्ञानिक अर्थ असा की मृत्यूनंतर चेहऱ्याचे स्नायू शिथिल झाल्यामुळे तसे भाव दिसू शकतात. पण कथेत याचा अर्थ त्याहून खूप खोल आहे. दुसरा अर्थ असा असू शकतो की तिच्या तुटणाऱ्या नात्याच्या त्रासातून तिला अखेरची मुक्ती मिळाल्याचं ते प्रतीक आहे. एक प्रकारची शांतता. पण तिसरा अर्थ अधिक भयावह असू शकतो. कदाचित तिला ढकलणारी व्यक्ती तिच्या ओळखीची होती आणि त्या व्यक्तीला पाहून किंवा त्या व्यक्तीच्या कृतीमुळे तिला धक्का बसण्याऐवजी एक प्रकारची विचित्र समज आली असेल की हे असं होणारच होतं. बरोबर. किंवा कदाचित ते हसू भविष्यासाठी किंवा जगासाठी एक संदेश आहे, एक न उलगडलेलं कोडं. लोकांचा निष्कर्ष असतो की ती बुडाली, पण भवेश ओरडून सांगत असतो की तिला ढकललं गेलं होतं. पण त्याचं म्हणणं कोणीच ऐकून घेत नाही. तो एकमेव साक्षीदार आहे. पण त्याच्या साक्षीला कोणीच किंमत देत नाही. हो, तो सत्यासोबत एकटा पडतो. आणि याच एकाकीपणामुळे भवेश पूर्णपणे बदलून जातो. तो त्या धक्क्यातून सावरू शकत नाही. तो रात्री झोपू शकत नाही. त्याला सतत पाण्याचा आवाज आणि एक प्रश्न ऐकू येतो, जो जणू काही पाण्याच्या खोलातून येतो. सत्य सांगितलंस का? आणि हा प्रश्न कथेच्या दुसऱ्या मोठ्या रहस्याकडे आपल्याला घेऊन जातो. सत्य सांगितलंस का हे कोण विचारत आहे? प्रियंकाचा आत्मा की भवेशचं स्वतःचं मन जे अपराधी भावनेने पोखरलं गेलंय? याचे दोन स्पष्ट मार्ग दिसतात. पहिला, जर तिथे खरंच तिसरा व्यक्ती होता आणि भवेश त्याला ओळखतो पण भीतीने किंवा दुसऱ्या कोणत्या तरी कारणाने त्याचं नाव लपवत आहे, तर हा प्रश्न त्याच्या मनाचाच आवाज आहे जो त्याला सत्य उघडण्यासाठी सांगत आहे. पण मला दुसरी शक्यता जास्त घडत आणि रंजक वाटते. जर तिथे तिसरा कोणीच नव्हताच, जर भवेशच जबाबदार असेल तर हा प्रश्न त्याच्या अपराधाची कबुली बनतो. सत्य सांगितलंस का म्हणजे तू जे खरं आहे ते जगाला सांगितलंस का की तू रचलेल्या खोट्या कहाणीमागे लपला आहेस? आणि ही दुसरी शक्यता आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते. सत्य म्हणजे नेमकं काय? ते फक्त तेच असतं जे घडतं की ते जे आपल्याला घडलेलं आठवतं? इथे कथा केवळ एका खुनाचा तपास राहत नाही, तर ती भविष्याच्या मनातला संघर्ष दाखवते, जिथे गुन्हा आणि अपराधीपणाची भावना एकमेकांमध्ये इतकी मिसळून गेली आहे की सत्य काय आहे हे त्याला स्वतःलाही कळत नाहीये. आणि हाच संभ्रम कथेच्या शेवटापर्यंत कायम राहतो. कारण काही आठवड्यांनी भवेशही गायब होतो. त्याची फक्त बाईक धरणाजवळ सापडते, अगदी त्याच जागी. त्याचं पुढे काय झालं? त्याने अपराधीपणाच्या ओझ्याखाली आत्महत्या केली की तो कुठेतरी पळून गेला की ज्या तिसऱ्या व्यक्तीने प्रियांकाला ढकललं त्यानेच पुरावा नष्ट करण्यासाठी भवेशलाही संपवलं? प्रत्येक प्रश्न एका नवीन प्रश्नाला जन्म देतो. ही कथा उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त निर्माण करते आणि हेच एका चांगल्या रहस्य कथेचं लक्षण आहे. अचानक गायब होणं ही अनेक अनुत्तरित प्रश्नांची एक साखळी आहे. प्रियंकाला कोणी ढकललं? भवेश खरं बोलत होता की खोटं? आणि शेवटी भवेशचं काय झालं? अगदी. आणि या सगळ्या प्रश्नांचं मूक साक्षीदार आहे ते भीमखेडा धरण. कथेच्या शेवटी ते केवळ एक ठिकाण राहत नाही, तर ते स्वतः एक पात्र बनतं. एक असं पात्र जे सगळी गोपिता आपल्या पोटात आपल्या शांत पाण्यात दडवून ठेवतं. ते साक्षीदार आहे, पण ते कधीच काही सांगणार नाही. कथेतील शेवटची ओळ ती या संपूर्ण रहस्याचा सार सांगते. आजही भीमखेडा धरण शांत आहे, पण रात्री पाणी प्रेम आणि अपराध दोन्ही परत मागतं. ही ओळ खूपच काव्यमय आणि तितकीच अस्वस्थ करणारी आहे. पाणी प्रेम आणि अपराध दोन्ही परत मागतं. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? मला वाटतं याचा अर्थ असा आहे की त्या धरणाच्या पाण्यात अजूनही काहीतरी दडलेलं आहे जे पूर्णत्वाला गेलेलं नाही. प्रेम म्हणजे प्रियांका आणि भवेशचं अपुरं राहिलेलं नातं, त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या गोष्टी. आणि अपराध म्हणजे प्रियांकाचा न उलगडलेला मृत्यू आणि त्यामागे असलेलं सत्य.
पाणी या दोन्ही गोष्टी परत मागतं, याचा अर्थ या घटनांचा हिशोब अजून बाकी आहे. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत त्या कथा त्या पाण्यात जिवंत राहणार आहेत. त्या धरणाची वरवरची शांतता फसवी आहे. त्या शांततेच्या आत एक न संपलेली कहाणी दडलेली आहे, जी कधीतरी बाहेर येण्याची वाट पाहत आहे. ही कथा भवेशच्या गायब होण्यावर संपते. ती आपल्याला कोणताही निश्चित निष्कर्ष देत नाही, पण जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जाते, जो पाण्याच्या खोलीतून विचारला जात होता. सत्य सांगितलंस का? जर सत्य कधीच सांगितलं गेलं नाही तर? याचा अर्थ भीमखेडा धरणाची ही कथा अजून संपलेली नाही. आणि हाच विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. जर काही कथा कधीच पूर्णपणे सांगितल्या जात नाहीत, तर त्यांचं सत्य कुठे अस्तित्वात असतं? ते त्या धरणाच्या पाण्यासारखं शांत दिसतं, पण आतून अशांतच राहतं का? त्या शांत पाण्याने अजून कोणती रहस्य स्वतःमध्ये दडवून ठेवली असतील, ज्यांची उत्तरं कधीच मिळणार नाही?